नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपल्याला एका दादाने खूप छान अनुभव शेअर केलेला आहे. अनुभव हा 5 वर्षापूर्वीचा आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये असं काही झालं होतं की म्हणतात ना की जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता आपण या जगात राहू की नाही, हा पण एक प्रश्न समोर उभा राहतो. तर स्वामी महाराजच असे असतात की ते कोणाच्या तरी रूपामध्ये येऊन आपली मदत करतात, आपल्याला एक प्रकारचा मार्ग दाखवतात. आणि आपल्या जीवनामध्ये जे असतं ना, शून्य लागलेलं असतं ना, म्हणतात ना शून्य, पण शून्याच्या पुढं जर काही लागलं तर त्याला महत्त्व असतं. तसं काही दादांच्या जीवनामध्ये झालेलं आहे आणि खरंच खूप छान अनुभव आहे. जेव्हा मी ऐकला तेव्हा मला कुठेतरी वाटलं की लोकांच्या जीवनामध्ये किती किती प्रॉब्लेम असतात आणि आपल्या जीवनामध्ये थोडंसं काही झालं तर लगेच आपण निराश होतो, खूप काही प्रश्न करायला लागतो, महाराजांवर शंका घ्यायला लागतो. पण काही लोक किती म्हणजे किती अट्टल असतात की किती पण काही झालं तर ते त्यांच्या विश्वासावर ठाम असतात. तर असंच काही आपल्या दादांचा अनुभव आहे. त्यामुळे अनुभव हा शेवटपर्यंत बघा. जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलघंटा आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांच्या भक्तांचे अनुभव, काही स्वामी सेवा वगैरे तर तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो रोज सकाळी 9 वाजता येतो. ज्या दिवशी नाही येणार असेल त्या दिवशी मी कम्युनिटी पोस्ट टाकून देते की आज व्हिडिओ उशिरा येणार आहे म्हणून. तर चला मग अनुभवाला सुरुवात करूया. दादांनी सांगितलं की माझा जो अनुभव आहे तो 5 वर्षापूर्वीचा आहे. मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला होतो. पॅकेजही खूप चांगलं होतं, शिक्षणही चांगलं झालेलं होतं. गावाकडून मोठा भाऊ आधी शहरामध्ये स्थायिक झाला होता आणि तो झाल्याच्या नंतर म्हणजे तो सेटल झाल्याच्या नंतर मी गावाकडून नोकरीसाठी शहरामध्ये आलो होतो आणि मी भावाकडेच राहत होतो. मला येऊन 1-2 वर्ष झाले होते. मी खूप हुशार होतो आणि मी जो इन्शुरन्समध्ये होतं तर ते सेलचं होतं. सेलचं डिपार्टमेंट म्हणजे लोकांना पॉलिसा वगैरे देणे आणि चांगल्या पोस्टवर होतो. असं काही वल्गर पोस्ट होती असंही नव्हतं, उलट चांगल्या पोस्टवर होतं, चांगलं पॅकेज होतं. आणि असं वाटत होतं की क्षणातच माझं जीवन हे बदलून गेलेलं होतं. आणि स्वामी भक्त होतो. सगळ्यात मोठं म्हणजे मी स्वामी भक्त होतो. स्वामींचा फोटो नेहमी माझ्या गाडीच्या जे आहे ना, म्हणतात ना, माझी बाईक होती त्याच्यावर मी स्वामींचा छोटा फोटो लावला होता. माझ्या खिशात स्वामी फोटो होता. आणि त्याच्यानंतर मी नॉनव्हेज वगैरे म्हणजे मी शुद्ध शाकाहारी होतो. मी कधी काय करायचं, मी माळ होती आणि ती माळ मला स्वामींची राहायची. मी ती माळ जी घातलेली होती मी ती स्वामींची माळ समजायचो. तर असं काही मी खूप स्वामी सेवेकरी होतो. जिथे तिथे स्वामी महाराजच दिसायचे, जिथे तिथे स्वामी नामाचा जप चालू असायचा. कधी कुणाचा वाईट केलं नाही, काहीच केलं नाही, किंवा कुणाबद्दल म्हणतात ना वाईट एक दृष्टिकोन नसतो की तोंडावर एक पोटात एक आणि होटावर एक, असं काहीच नव्हतं. माझं जे जीवन होतं सरळ साधं होतं. पॅकेजही खूप चांगला होता, पगारही खूप चांगला होता. येऊन शहरामध्ये 2च वर्ष झालेले होते. काही पगार गावाकडे पाठवायचं, काही भावाला द्यायचं, कारण मी त्यांच्यासोबत राहत होतो. भाऊ खूप मनाने खूप चांगला म्हणजे खूप चांगला, म्हणतात ना की मोठ्या भावाच्या जागी वडिलांनाच बघत होतो. कारण की वडील हे लहानपणीच वारले होते. आता आई होती आणि आई गावाकडे राहायची. तिला इकडे आणलं तर तिला शहरामध्ये ते सहन नाही व्हायचं, त्याच्यामुळे ती तिकडेच राहायची. मग आम्ही दोघं भाऊ वगैरे आहे. भाऊ खूप होता, मी म्हटलं ना जसं की भाऊ हा मनाने अतिशय प्रेमळ होता. पण वहिनीला नकोसं वाटायचं. तिला असं वाटायचं की कशाला आलाय, म्हणजे असं एक राहतं ना वहिनीचं. काही वहिनी खूप चांगल्या असतात, पण माझी वहिनी चांगली पण म्हणता येईल, वाईट पण म्हणता येईल, पण ते परिस्थितीनुसार आपण ठरवू शकतो. तर असं काही झालं आणि तिला वाटायचं की मी पैसे वगैरे घरात द्यायचो. मी कधी मागे पुढे बघायचं नाही की मी माझंच घर आहे, कारण माझ्या सख्या भावाचं घर आहे ना, म्हणजे माझंच घर आहे असं मी वावरत होतं. तरी ती थोडंफार म्हणजे म्हणतात ना की खाण्यापिण्याचं म्हणा किंवा काही म्हणा, कधीतरी न कळत ती असं दाखवायचीच की तिला मी नकोसं आहे. पण ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण काही गोष्टी ह्या दुर्लक्षित करतो. तर असंच काही जीवनाचा प्रवास चालू असताना 2 वर्ष झाले तर एका तालुक्यामध्ये मला एका क्लायंटकडून खूप काही मोठी पॉलिसी घ्यायची होती. तर त्यांनी मला तिथे बोलवलं होतं. पॉलिसी वगैरे डन झाली, सगळं काही झालं, पण येताना माझ्यासोबत असा मोठा अपघात झाला, इतका मोठा अपघात झाला की म्हणतात ना की असं वाटलं आता मी अपंगच होणार होतो. असं म्हणायला हरकत नाही, कारण गुडघ्याला खूप मार लागला होता. आणि जेव्हा मला ॲडमिट वगैरे केलं, मला काही शुद्ध वगैरे नव्हती, खूप जास्त लागलं होतं. डोक्याला मार लागला होता, मी अक्षरशः बेशुद्ध झालो होतो. पायाला खूप लागलं होतं, हाताला खूप म्हणजे खूप मार लागला होता आणि अक्षरशः मी म्हणजे बेशुद्ध झालो होतो. मला कोणी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं माहीत नाही. माझ्या फोन वगैरे मधून नंबर लावला घरी भावाला आणि भाऊ वगैरे आला होता. आणि परिस्थिती अशी गंभीर झाली होती की म्हणजे मी क्षणातच म्हणतात ना की क्षणात माझी परिस्थिती बघून मी एकदम हादरून गेलो होतो.
जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माझ्या पायाने मला हलता येत नव्हतं, डुलता येत नव्हतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की पायाची जी हड्डी आहे उजव्या हाताची, तर ती हे झालेली आहे, तुम्हाला रॉड टाकावा लागेल. आणि किती दिवस राहील ते सांगता येत नाही, कारण ते तुमच्यावर, तुम्ही किती लवकर रिकवर करू शकता त्याच्यावर डिपेंड आहे. आणि असं होऊ शकतं की तुम्ही अपंगही होऊ शकता. अशा बऱ्याचशा काही गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या आणि ते ऐकून मी थक्क झालो. आता मला पुढचा विचार होता की कसं होणार, काय होतं. आता कुठंतरी सुखाचे दिवस बघायला मिळत होते. एवढी मेहनत करून मी इथपर्यंत पोहोचलो होतो. आता सगळं नाहीसं होईल. आता जॉब पण राहील का नाही राहील काहीच माहीत नव्हतं. आणि म्हणतात ना की काही गोष्ट एकदम असं माणसाचं मानसिक खच्चीकरण जेव्हा होतं ना, असं काही म्हटल्याच्यानंतर, तर आपण पुढचा विचार करायला लागतो. कारण की आपण त्या परिस्थितीतून आलेलो असतो. म्हणजे कमावणार तेव्हा खाणार, अशी परिस्थिती असल्यावर माणूस लांबचा विचार करणारच ना. तसं काही माझ्यासोबत झालं. आणि मी म्हटलं स्वामी महाराजांना, महाराज हे काय झालं माझ्यासोबत, असं का झालं. मी महाराजांना प्रश्न करू लागलो. तर म्हणतात ना की कुठेतरी महाराजांनी धीर दिला की जाऊ दे, ही वेळ निघून जाईल, थोडासा धीर धर. असं काही झालं, घरी शिफ्ट झालो. पण आता अशी समस्या होती की म्हणतात ना की मी बेडवरून हलवू शकत नव्हतो. तर माझा भाऊ माझं सगळं काही करायचा. सगळं काही म्हणजे सगळं काही, तुम्ही समजू शकता की टॉयलेटला सुद्धा मी जाऊ शकत नाही. पण ती सगळं काही माझ्या भावाने प्रामाणिकपणे सगळं काही केलं. पण वहिनीला मात्र देखवलं जात नव्हतं. ती म्हणतात ना की हे काय कटकट आली, हे काय डोक्याला ताण आलं, आता कामधंदे सोडून काय यांचं हेच करत बसायचं का, त्यांचं तेच करत बसायचं का. कारण तिला वाटलं आता मी काही कामाचा राहिलेलं नाही, मी फुकट त्यांच्या जीवावर बसून खाईल, असं तिला कुठेतरी वाटू लागलं. आणि मला अक्षरशः ढसा रडायला यायचं की महाराज हे काय झालंय, का असं माझ्यासोबत केलं. आणि कंटिन्यू मी महाराजांचं नाव घेत होतो. जेवढं होईल तेवढं महाराजांचं, मी म्हणतात ना की अतिशय मला जिकडे तिकडे महाराज दिसायचे. आणि महाराज मला बघून अक्षरशः हसत होते. जेव्हा मी असं करायचो ना, तर मला असं वाटलं मला महाराज दिसताय आणि ते माझ्यावर हसतं काय. पण याच्या प्रश्नाचे उत्तर मी कुणाला विचारू, कारण की जे आहे ते माझ्यासोबत घडत होतं. आणि माझी जी परिस्थिती होती की मी म्हटलं ना की माझं जे मानसिक खच्चीकरण होतं ते दिवसांदिवस वाढत चाललं होतं. त्याच्यामुळे लवकर रिकवर होत नव्हतं. पण असंच काही दिवस गेले, 1-2 महिने झाले. आणि म्हणतात ना की आता मला 3 महिन्यानंतर डॉक्टरने सांगितलं होतं की 3 किंवा त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही 3 महिने किंवा 6 महिन्यामध्ये जर रिकवर झाले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर मग पुढचं त्यांनी मला सांगितलं होतं. तर 3 महिने म्हणजे 2 महिनेच झाले होते मला. आणि मी म्हटलं ना, मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो, खूप टेन्शनमध्ये होतो की आता पुढे होणार तरी काय, हे काही माहीत नव्हतं. त्याच्यानंतर भाऊ आहे म्हणून सगळं करतोय, तर वहिनी तर उठता बसता टोमणे तिचे चालूच होते. मग खाण्यापासून असा, कारण की मला डॉक्टरांनी जे सांगितलं होतं खाण्यापिण्याचं काहीतरी पथ्य असतं, त्या गोष्टीही तिला कराव्या लागायच्या. त्याच्यामुळे ती चिडचिड करायची. काही दिवस आईही आली, आईने थोडंफार केलं. पण आईचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे तिला गावाकडेच राहावं लागायचं. ती काही माझ्यासोबत इथे राहू शकत नव्हती. सगळीकडनंच माणूस म्हणतात ना की सगळीकडनंच माणूस असं पॅक होऊन जातो की कुठून काय करावं, कुठेही काहीही सुचत नाही. तसंच काही माझ्यासोबत घडत होतं. पण मी म्हटलं तुम्हाला की मला महाराज दिसत होते. तर मी महाराजांना म्हणायचो की महाराज तुम्ही आता एवढं तरी करा की मला ह्या सगळ्यातून बाहेर तरी काढा, कारण मी यातून बाहेर जर निघालो तरच मी काही करू शकतो. तर असंच काही माझ्यासोबत झालं. 2 महिने झाल्याच्या नंतर काही दिवसांनीच माझ्या डोक्यामध्ये म्हणतात ना, मला एखाद्या गोष्टीची धास्ती पडली होती की जर काही झालं, रिकवर नाही झालं, जर मी अपंग झालो तर माझ्या पुढच्या आयुष्याचं काय, आतापर्यंत जे केलं त्याच्यावर सगळ्यावर पाणी फिरलं, असं कुठेतरी मनामध्ये म्हणतात ना की पूर्ण मी नकारात्मक होऊन गेलो होतो. कुठूनही मला कोणी मोटिवेट करण्यासारखं नव्हतं. फक्त भाऊ एक म्हणायचा की होईल सगळं ठीक, तात्पुरतं आहे, डॉक्टरांनी सांगितलं ना चांगलं होईल. पण आई पण तसंच म्हणायची. म्हणजे मला थोडंफार धीर येत होता. पण कधी कधी वहिनी असं म्हणायच्या मला की नाही आता झाले म्हणे, आता विसरून जा, पहिल्यासारखं होईल म्हणून तुमचं, पहिल्यासारखं तुम्ही चालायला लागशान, हे विसरून जा, आता याच्यावरच काही काम बघा, कामधंदे बघा, नाही तर गावाला चालले जा, झालं यांचं काही पट्टी बिट्टी काढणं, 3 महिन्याच्या नंतर यांना गावाला पाठवून द्या, मी आता करणार नाही, असं काही ती आता धडाधड तोंडावरच बोलायला सुरुवात केली होती. भाऊ म्हणायचा की गप्प बस वगैरे. पण मला असं कुठेतरी वाटायचं की माझ्यामुळे यांच्यामध्ये भांडणं होत आहे, त्याच्यामुळे मला अजून टेन्शन यायचं. असं करता करता दिवस निघू लागले. आणि म्हणतात ना की ज्या दिवशी मला बोलवलं होतं डॉक्टरांनी 3 महिन्याच्या नंतर, तर त्याच्या मला 2 दिवसात आधी मला एक स्वप्न पडलं होतं. आणि त्याच्यामध्ये मला जे म्हणतात ना की माझ्या ह्याच्यामध्ये मला गांगणापूरच्या
गांगणपूरचा जो पण आहे ना, तिथे गांगणपूरचा जो पण काही तिथला जो परिसर वगैरे आहे, तर तो मला स्वप्नामध्ये आला आणि मला ते समजलंच नाही. आणि फक्त मला लोक दिसत होते ना, मला मंदिर दिसलं काही नाही, फक्त एवढं सांगितलं की गांगणपूरला आलेलो आहे आपण, असं मला आजूबाजूचे लोक म्हणताय, पण मी तर गेलोच नाही. आणि मला स्वप्नामध्ये असं काही झालं. मग मी अजूनच विचारत पडलो की मला स्वप्नही पडलं, पण मला महाराजही दिसला नाही की कोणी, किंवा मला काही मंदिर वगैरेही दिसलं नाही. फक्त मी गांगणापूरमध्ये आलो आहे, मला फक्त एवढं समजतंय. आणि आम्ही त्या दिवशी हॉस्पिटलला गेलो. तर जेव्हा त्यांनी सगळं चेक वगैरे केलं, तर डॉक्टरांनी अतिशय तोंडावर म्हटलं, एक्सिलेंट म्हणे, एकदम तुम्ही आता बऱ्यापैकी तर सगळं रिकवर झालेले आहे, आता काही दिवसात तुम्ही पहिल्यासारखं ठणठणीत करणार आहे, नंतर आपण रॉड वगैरे काढून घेऊ म्हणे. अक्षरशः महाराजांना म्हणतात ना, डॉक्टरांच्या तोंडातून मला असं वाटतं की महाराजच बोलले आणि माझा धीर एकदम वर आला. मग मी ठरवलं, मी डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर, मी जर गावाकडे गेलो तर चालेल का? काही इथल्या इथं मला काही काही हरकत नाही, तू गावाकडे जाऊ शकतो, कारण की आता मला इथे राहायचं नव्हतं आणि मला वहिनीकडे खरंच राहायचं नव्हतं. मग मी काय केलं की भावाला सांगितलं, भाऊ म्हणे तू तिचं काय मनावर घेतो म्हणे, मी आहे ना, पण मला असं वाटत होतं की माझ्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये भांडणं नको म्हणून. आणि खरंच त्या स्वप्नाचा अर्थच असा होता की आता जे म्हणतात ना की महाराजांनी सांगितलं की तू ठणठणीत बारा हो आणि झाल्याच्या नंतर तुला गांगणापूरला यायचं आहे, असा त्या स्वप्नाचा संकेत होता. कारण की महाराजांनी मला सांगितलंच होतं की तू आता नीट होणार आहे आणि मला कुठेतरी ते वाटलं. मग ते करताना मला भावानी गावाकडे नेऊन सोडलं आणि डॉक्टरांनी मला जेव्हा बोलवलं तेव्हा मी गेलो, तर रॉड वगैरे काढले आणि फक्त एवढं सांगितलं होतं की पायावर जास्त जोर वगैरे द्यायचा नाही, काही दिवस तुला काही गोष्टींची काळजी घ्यावं लागेल, पण पहिल्यासारखं तू पूर्ण ठणठणीत बरं होऊन जाईल. आणि असं काही झालं. महाराजांनी म्हणतात ना की मला कारण मी खूप शून्यातून वर आलेलो आहे, म्हणतात ना की जे पण केलं स्वतःच्या जीवावर केलेलं आहे. कुठंतरी असं म्हणतात ना की एक जसं माणूस कोणी जसं म्हणतात ना पेपर विकून म्हणा किंवा असं काही छोट्या छोट्या गोष्टी करूनच मी इथपर्यंत पोहोचलेलं आहे. कारण स्वतःचं शिक्षणपासून तर जो हा प्रवास होता, तर तो मी फक्त आणि फक्त माझ्या मेहनतीच्या आणि स्वामी महाराजांचा जो पाठिंबा होता माझ्यासमोर, माझी जी साथ दिली महाराजांनी आणि माझ्या भावानी, तर हा फक्त त्यांच्यासोबतच होता. जे काय असेल ते हे सगळे काही माझ्यासोबतच होते. तर त्याच्यामुळे मला जो धीर होता हा दोघांमुळेच होता. तर त्याच्यामुळे मी आता ठरवलं होतं की नाही, आणि जरी मला आता जरी शहरामध्ये जरी यावं लागेल तर मी माझा स्वतंत्र राहील. आणि काही दिवसात माझं असंही चालू होतं की मी जर ठणठणीत बारा वगैरे झालं तर काही दिवसामध्ये मी लग्न करून माझ्या पत्नीसोबतच आता शहरामध्ये राहील, असा काही मी विचार केला होता. आणि काही दिवसानंतर झालं, माझा पायही बरा झाला. आणि ते झाल्याच्या नंतर मी आणि आई आणि भाऊ, वहिनी आली नाही सोबत आणि मी तिच्याशी बोलतही नाही आता. कारण की तिने मला जेव्हा मला गरज होती तेव्हा तिनं मला माझा धीर, म्हणतात ना की आपल्याला एक धीर देणारा माणूस असं, तसं काही नाही, पण तिने माझा धीर खचवण्याचाच प्रयत्न केला. त्याच्यामुळे मी आजही तिच्यासोबत मी काही बोलत नाही, पण भावासोबत बोलतो. कारण की माझा भाऊ नाही, माझे वडीलच आहे, त्यांनी मला जेव्हा गरज आहे तेव्हा माझ्या भावाने मला साथ दिलेली आहे. तर आम्ही तिघंजणं गांगणापूरला जाऊन आलो, स्वामी महाराजाचं दर्शन केलं, अक्कलकोटलाही जाऊन आलो. म्हणतात ना की त्यानिमित्तानं सगळं काही आमचं देवदर्शनही झालं. आणि महाराजांना म्हणतात ना की तिथे गेल्याच्या नंतर जे एक असं प्रत्येकाच्या बाबतीमध्येच होतं की जिथे जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये जातो ना, तर माणसाचा ऊर भरून येतो आणि महाराजांना पाहून अक्षरशः ढसाढसा रडायला येतं. तसं काही माझ्यासोबत झालं की कधी आपण एखादी गोष्ट अनपेक्षित असते आणि जीवनामध्ये ती गोष्ट घडली तर हो, त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. पण महाराजांनी काही वाईट होऊन दिलं नाही, फक्त महाराजांनी परीक्षा पाहिली. पण माझा जो विश्वास होता महाराजांवर, तो कधी खचला पण आणि कधी नाही पण खचला. कारण माणसाला ती परिस्थिती तशी राहते की त्याला काय करावं काय नाही करावं काही सुचत नाही. कधी कधी महाराजांवर आपण रागही भरतो. तर म्हणतात ना की ज्याच्यावर आपण प्रेम करतो, ज्याच्यावर आपला जिव्हाळा असतो, त्याच माणसावर आपण राग करतो. तर तसं काही माझ्यासोबत झालं, पण महाराजांनी माझं काही वाईट होऊन दिलं नाही, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तर असा काही छोटासा अनुभव होता. तर सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तर बघितलं दादांचा अनुभव कसा होता. कुठेतरी म्हणतात ना की अशी काही परिस्थिती अचानकच येते आणि सध्या आपल्याकडे तसेच अनुभव येत आहे की ज्यांच्या जीवनामध्ये असं काही म्हणतात नाही, अचानकच असं काही परिस्थिती घडून येते की पायाखालची जमीनच सरकून जाते. म्हणजे चांगलं चाललेलं रुटीन असतं, बरोबर आहे ना, तर ते कधी बिघडून जाईल आणि आयुष्यामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक दिवस हा आनंदाने जगा. टेन्शन सगळ्यांनाच आहे, मला पण आहे, तुम्हाला पण आहे,
पण ते टेन्शन घेऊन हे काही करू नका ना. एक एक दिवस तुमच्यासाठी आहे, तो आनंदाने जगा. आणि जर काही झालंच वाईट तर स्वामी महाराज आहे तुमची साथ द्यायला, त्यामुळे नका काळजी करू. तर चालेल, मला दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण जर काही असे अनुभव वगैरे असतील तर मला व्हॉट्सअप करा. मी नंबर हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ सुरू करता ना, सुरुवातीलाच माझा नंबर असतो, ठीक आहे. तरी पण मी कमेंटमध्ये देतच राहते, असं काही प्रॉब्लेम नाही, तरी पण म्हटलं तुम्हाला सांगून द्यावं. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.